जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, आजचा हा नवीन दिवस प्रभूने आपल्या प्रत्येकासाठी दाखवला, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ, त्या जिवंत देवाला गौरव देऊ. प्रभूने पुन्हा एकदा हा नवीन दिवस आमच्या आयुष्यात जोडून पुन्हा एकदा आम्हाला आशीर्वादित केलेला आहे, त्याबद्दल आपण त्या जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. प्रियांनो, आपण ह्या भक्तीला सुरुवात करायच्या आधी आपण प्रार्थना करूया आणि त्या देवाला धन्यवाद देऊ. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बाप्पा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. या सकाळच्या भक्तीमध्ये तू आमच्या संगती तू बोल, आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. हा नवीन दिवस आज इथे आलेल्या सर्व लोकांच्या जीवनामध्ये तू घातलेला आहेस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूजी, हे देवाचं वचन जे तुझे प्रिय लोक ऐकणार आहेत, त्या प्रत्येक प्रिय लोकांचा ताबा तू घे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रत्येकाच्या जीवनातील सर्व प्रॉब्लेम तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक आणि तुझ्या नावाचं गौरव दे. पित्या परमेश्वरा, प्रभू येशू, आज या सकाळच्या समय तुला आम्ही अब्बा बाप्पा म्हणून हाक मारित आहोत. प्रभू, तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला सहाय्य कर. माझ्या विचारांचा ताबा तू घे, माझा ताबा तू घे. सर्व वाईट गोष्टींच्या, सर्व वाईट प्रकारच्या पापांची तू मला क्षमा कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. पित्या परमेश्वरा, हे देवा, तुझ्या वचनाची सेवा करत असताना पवित्रपणे करावी, पवित्रपणे राहावं. आणि प्रिय प्रभू येशू, कोणाच्याच बद्दल माझ्या मनामध्ये काही असू देऊ नको. तर प्रिय प्रभू येशू, लहान लेकरासारखं माझं मन, माझं अंतःकरण तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. पित्या परमेश्वरा, तुझी पवित्रता माझ्या जीवनात आणि माझ्या सहकाऱ्यांच्या जीवनामध्ये तू भर. हे वचन जे कोणी ऐकतील त्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. पित्या परमेश्वरा, प्रभू, ही सकाळची वेळ तू मजसाठी आणि माझ्या सर्व बांधवांसाठी तू आशीर्वादाची केली, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो, म्हणून ऐक, आमेन. प्रियांनो, या सकाळच्या समय आम्ही तुझ्या पवित्र नावाला, तुमच्या देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आणि खरोखर प्रभू हा आमचा जिवंत देव आहे आणि त्याच्या नावाला गौरव देऊ. आपल्या सर्वांचं या सकाळच्या भक्तीमध्ये स्वागत आहे आणि जे कोणी हे वचन ऐकतील, जे कोणी या वचनाचा लाभ घेतील, त्या प्रत्येकाला देवबाप आशीर्वादित करणार आहे. तत्पूर्वी आपण एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आपण गीत गाऊया आणि त्याच्या नावाला गौरव देऊ. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगानुयुगाए. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगानुयुगाए. आहा हा, हालेलुया, हो हो होसाना, आहा हालेलुया, हो होसाना. हालेलुया, 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 हालेलुया. चला हो आता त्याकडे आपण महिमा स्तुती वानू. चला हो आता त्याकडे आपण महिमा स्तुती वानू. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. हालेलुया, स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगानुयुगाए. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगानुयुगाए. आहा हा, हालेलुया,
होसाना, हालेलुया, होसाना, हालेलुया, 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 हालेलुया. जिवंत देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. या गीताद्वारे देवाने तुम्हाला आणि मला आशीर्वादित केलेला आहे. प्रियांनो, मागील काही दिवसामध्ये आपण प्रेषितांचे कृत्य या पुस्तकाचा अभ्यास करत होतो आणि 23 ते 28 या अध्यायांमध्ये पावलाचे मिशनरी फेऱ्या आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. त्याला कसा त्रास त्या ठिकाणी झालेला आहे तो आपल्या ह्या वचनातून तो सांगत आहे. आणि म्हणून प्रियांनो, आपण आजपासून नवीन पुस्तक सुरू करणार आहोत. पवित्र शास्त्राचं जुन्या करारातील पहिलं पुस्तक, त्याचं नाव आहे उत्पत्ती. आता हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये अध्याय 50 आहे आणि त्याचा संदेश आहे पतन उद्धार योजना, मानवाचं पतन आणि देवाची उद्धार योजना. आणि हे जे पुस्तक आहे हे पुस्तक त्याचा दास, त्याचा सेवक मोशे यांनी लिहिलेलं आहे. ख्रिस्तपूर्व 4004 ते 1688 म्हणजे ह्या कालावधीत ते पुस्तक लिहिलेलं आहे. आणि पहा, त्याचं सुवर्ण वचन आहे 22वा अध्याय आणि 16-17 वचन आणि 3रा अध्याय आणि 15 वचन. हे जे काय आहे ते सुवर्ण वचन आहे. आणि ग्रीक शब्द आहे जेनेसिस, बेरेशित. आणि बघा, या ठिकाणी तुझी संतती हा जो शब्द आहे तो 31 वेळा या पुस्तकामध्ये आलेला आहे. आता नावाच प्रमाणे हे जे पुस्तक आहे ते उत्पत्ती आहे. बघा, जगातील कोणतंच पुस्तक उत्पत्तीच्या बद्दल सांगत नाही, परंतु बायबल मधील जुन्या करारातील हे पहिलं पुस्तक जे आहे ते उत्पत्ती हे पुस्तक देवाने त्याचा दास मोशे याच्याद्वारे लिहून ठेवलेलं आहे. देवाने आमच्यापासून कोणत्याही गोष्टी लपवून ठेवलेल्या नाही. आम्हाला हा सर्व जगाचा इतिहास, जगाची निर्मिती, मानवाची निर्मिती आणि जगामध्ये कसं पाप आलेलं आहे आणि मग नंतर देवाने मानवासाठी उद्धार योजना केली. मानवाचं पतन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि देवाने केलेली उद्धार योजना आम्हाला ह्या उत्पत्तीच्या पुस्तकातून आम्हाला दिसत आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज आम्ही उत्पत्ती हा जे पुस्तक आहे या पुस्तकातून मनन करणार आहोत. उत्पत्तीचा पहिला अध्याय, याच्यामध्ये आम्हाला देवाने ह्या ठिकाणी कसं पृथ्वी होती या ठिकाणी सांगितलेलं आहे. जगाची व मानवाची निर्मिती. आता पहिल्या अध्यायामध्ये पहिलं वचन आम्हाला सांगतं की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली आणि पृथ्वी आकार विरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. पहा, ह्या ठिकाणी पहा, देवाने कशी पृथ्वीची निर्मिती केलेली आहे. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस असं देवाने 1 ते 5 दिवसामध्ये पृथ्वीची या ठिकाणी निर्मिती केलेली आम्हाला दिसत आहे. आणि मग 6व्या दिवशी बघा देवाने काय केलेलं आहे, 6व्या दिवशी आणि 7व्या दिवशी त्यांनी त्या ठिकाणी विसावा घेतलेला आहे. 6 दिवस देवाने पृथ्वीचं कार्य त्या ठिकाणी आम्हाला केलेलं दिसत आहे. बघा, ह्या ठिकाणी पहिल्या दिवशी जर आम्ही पाहिलं तर या ठिकाणी बघा, जर आम्ही देवाच्या वचनाचा जर अभ्यास केला तर या ठिकाणी प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी ही उत्पन्न केली आणि पृथ्वी आकाश विरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता.
तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. आणि देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. आणि देवाने प्रकाश व अंधकार ही एकमेकापासून वेगळे केले. देवाने प्रकाशाला दिवस आणि अंधकाराला रात्र म्हटले. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा पहिला दिवस. देवाने ह्या ठिकाणी पृथ्वीची, आकाशाची निर्मिती केलेली आम्हाला दिसत आहे. देवाचा आत्मा ह्या ठिकाणी फिरत होता. आणि मग देवाने त्या ठिकाणी आकाश आणि पृथ्वीची निर्मिती आम्हाला केलेली दिसत आहे. आम्ही जर मानवी बुद्धीने जर विचार केला तर आमच्या विचारांच्या पलीकडे ही देवाची निर्मिती आहे. कारण देव हा स्वतः सायंटिस्ट आहे. देव हा सामर्थ्याने भरलेला आहे. आपण देवाच्या बरोबर तुलना करू शकत नाही. आमचे मानवी विचारांपेक्षा देवाचे विचार मोठे आहेत. प्रियांनो, आम्ही देवावरती विश्वास, संशय न धरता आम्ही देवाच्या शब्दावरती विश्वास ठेवला पाहिजे. आम्ही कितीही विचार केला, कितीही शोध लावण्याचा प्रयत्न केला तर त्या गोष्टी आम्हाला समजू शकणार नाही. त्या देवाने कशा निर्माण केलेल्या हे देवालाच ठाऊक आहे. तरी पण देवाने आम्हाला माहिती असावं म्हणून ह्या ठिकाणी ह्या उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये जगाची निर्मिती कशी केली आहे ते आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. मग देवाने पहिल्या दिवशी प्रकाश आणि अंधकार म्हणजे त्या ठिकाणी सूर्य आणि चंद्र, आकाश, तारे हे सर्व गोष्टी त्या ठिकाणी निर्माण केलेल्या आम्हाला दिसत आहे. आणि मग देव बोलला की जलाच्या मध्यभागी अंतराळ हो, ते जलास दुभागणारे हो, असे देवाने अंतराळ केले. आणि अंतराळाखालच्या व वरच्या जलास वेगळे केले. आणि तसे झाले. देवाने अंतराळास आकाश म्हटले. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा दुसरा दिवस आहे. बघा, दुसऱ्या दिवशी देवाने अंतराळ केले. अंतराळाच्या खालच्या व वरच्या जलास वेगळे केले. आणि तसे झाले. म्हणजे याचा अर्थ पृथ्वीला आकाश हे म्हणजे अंतराळ जे होतं ते पृथ्वीवरती चिटकलेलं आम्हाला दिसत आहे. आणि मग देवाने त्या सर्व गोष्टी वेगवेगळ्या केलेल्या. अंतराळ खालच्या व वरच्या जलास वेगळे केले. आणि तसे झाले. देवाने अंतराळास आकाश म्हटले. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा दुसरा दिवस. आम्ही ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की त्या आमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. मग देव बोलला, आकाशाखालच्या जलांचा एका ठिकाणी संचय हो, कोरडी जमीन दृष्टीस पडो. आणि तसे झाले. देवाने कोरड्या जमिनीस भूमी म्हटले व जलांच्या संचयास समुद्र म्हटले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. तेव्हा देव बोलला, हिरवळ बीज देणारी वनस्पती आणि आपापल्या परी सबीज फळे देणारे फळझाडे भूमी आपल्यावर उपजव. आणि तसे या ठिकाणी झालेलं दिसत आहे. हिरवळ व आपापल्या परी बीज देणारी वनस्पती व आपापल्या परी सबीज फळे देणारे फळझाडे भूमीने उपजवली. देवाने पाहिले की हे चांगले आहे. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा तिसरा दिवस. बघा, देवाने सर्व प्रकारचे या पृथ्वीवरती झाड, फळझाड, सर्व प्रकारच्या जातीचे झाडे, वनस्पती ह्या ठिकाणी देवाने तिसऱ्या दिवशी निर्माण केलेले आम्हाला दिसतंय. आणि हे सर्व देवाने शब्दाने निर्माण केलेलं आहे. आणि मग पहा 14व्या वचनामध्ये, मग देव बोलला, दिवस व रात्र ही भिन्न करण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्योती होत, त्या चिन्हे ऋतू, दिवस, वर्ष दाखवणाऱ्या होत. मग पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्योती होत. आणि तसे झाले. देवाने 2 मोठ्या ज्योती केल्या, दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी मोठी ज्योती आणि रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी लहान ज्योती. आणि त्याने तारेही केले. पृथ्वीवर
प्रकाश पडावा, दिवस व रात्री यांच्यावर प्रभुत्व चालावे म्हणून प्रकाश व अंधकार यास भिन्न करावे म्हणून देवाने आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती ठेवल्या. देवाने पाहिले की हे चांगले आहे आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा चौथा दिवस. प्रियानो, चौथ्या दिवशी सर्व पृथ्वीवरती पहा, त्या ठिकाणी सर्व गोष्टी देवाने ह्या ठिकाणी निर्माण केलेल्या आम्हाला दिसत आहे. चौथ्या दिवशी आम्हाला चिन्हे, ऋतू, वर्ष दाखवण्यासाठी देवाने त्या ठिकाणी सूर्य आणि चंद्र त्या ठिकाणी निर्माण केलेला दिसत आहे. तारे निर्माण केलेले आम्हाला दिसत आहे. आणि मग देव बोलला, जीव जंतूच्या थव्यांनी जले भरून जावोत आणि पृथ्वीवरून आकाशाच्या अंतराळात पक्षी उड्डाण करोत. प्रचंड जलचर, जलात गजबज व संचार करणारे प्रत्येक जातीचे सर्व जीव आणि प्रत्येक सपक्ष प्राणी देवाने निर्माण केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. देवाने त्यास आशीर्वाद दिला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, समुद्रातील पाणी व्यापून टाका आणि पृथ्वीवर पक्षी बहुगुणित हो. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा पाचवा दिवस त्या ठिकाणी झालेला आहे. मग देव बोलला की प्रत्येक जातीचे ग्राम पशु, रांगणारे प्राणी व वन पशु असे जीवधारी प्राणी पृथ्वी उपजो. आणि तसे झाले. असे प्रत्येक जातीचे वन पशु, ग्राम पशु व जमिनीवर रांगणारे जीव देवाने केले व देवाने पाहिले की हे चांगले आहे. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्राम पशु, अवघी पृथ्वी व आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवतील. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा. देव म्हणाला, पहा, अवघ्या भूतलावरील बीज देणारी प्रत्येक वनस्पती व सबीज फळे देणारे प्रत्येक झाड मी तुम्हास देतो. ही तुमचे अन्न होती. त्याचप्रमाणे पृथ्वीवरील सर्व पशु, आकाशातील सर्व पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व जीवधारी प्राणी यास अवघी हिरवळ खावायासाठी देतो. आणि तसे झाले. आपण केलेले सर्व चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा सहावा दिवस. याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि येथील सर्व काही सिद्ध झाले. देवाने केलेले आपले काम सातव्या दिवशी संपवले. केलेल्या सर्व कामापासून त्याने सातव्या दिवशी विसावा घेतला. देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला, कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम सोपून त्याने त्या दिवशी विसावा घेतला आणि हा सातवा दिवस होता. प्रियांनो, या 7 दिवसामध्ये देवाने उत्पत्ती कार्य त्या ठिकाणी केलेले आम्हाला दिसत आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही आमचं जीवन आशीर्वादित करावं. आमच्या जीवनामध्ये देवाने आशीर्वाद भरून आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला या सर्व गोष्टी माहिती व्हाव्या. जगातील कोणत्याच पुस्तकामध्ये या क्रमवारीने जसं देवाने उत्पत्ती केली जगाची कोणत्याही पुस्तकामध्ये नमूद नाही. परंतु ह्या बायबलमधील ह्या उत्पत्तीच्या
पहिल्या पुस्तकामध्ये आम्हाला ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी दिसतात. आणि म्हणून आम्ही त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, ह्या उत्पत्तीचा अभ्यास करत असताना तुम्ही देखील माझ्या संगती या उत्पत्तीच्या पुस्तकाचा अभ्यास करावा अशी आपणाला नम्र विनंती आहे. कारण जे रहस्य आहे ते देवाने वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारे प्रगट केलेले आहे. परंतु ही जी उत्पत्ती आहे ही मानवाला व पुढील पिढीला माहिती व्हावी म्हणून देवाने त्याचा दास मोशे याच्याद्वारे ह्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला बायबलच्या पहिल्या पुस्तकामध्ये जगाची उत्पत्ती कशी निर्माण झाली, मानवाची उत्पत्ती कशी निर्माण झाली हे आपण पाहिलेलं आहे. आणि देवबाप करो ह्या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आणि आपण प्रार्थना करू आणि त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देव बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. प्रभू, या सकाळच्या समय आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभेश, आम्ही सकाळीच प्रार्थनेला उठावं अशी तुझी इच्छा आहे. पण आम्ही थकलेलो असताना, आम्ही भागलेलो असताना प्रिय प्रभेश, तू आमच्या शरीरामध्ये नवीन एनर्जी तू दे. आमच्या शरीरातील सर्व थकवा तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. आम्हाला दररोज सकाळी उठून प्रार्थनेसाठी तू तयार कर आणि तुझ्या नावाचं गौरव आमच्या प्रत्येकाच्या जीवनाद्वारे होऊ दे. प्रिय प्रभूजी, हे सकाळची वेळ तू आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची कर. प्रिय प्रभूजी, आज आम्ही प्रार्थना करत आहोत, तुझ्या सर्व प्रिय लोकांसाठी प्रार्थना करत आहोत. प्रिय प्रभूजी, जे आजारामध्ये आहे, त्रासामध्ये आहे, भयानक पिढेमध्ये आहेत, प्रभू, ज्या लोकांच्या शरीराचे ऑर्गन फेल झालेले आहेत त्या सर्व व्यक्तींसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. प्रभू, तुझ्या नावामध्ये तू त्यांना आरोग्य दिलेलं आहे. तुझ्या नावामध्ये त्यांच्या जीवनातील सर्व प्रॉब्लेम निघून गेलेले आहे. तुझ्या नावामध्ये त्यांना तू शांती दिलेली आहे. तुझ्या नावामध्ये त्यांना तू तारण दिलेले आहे. तुझ्या नावामध्ये त्यांच्या पापांची क्षमा झालेली आहे. तुझ्या नावामध्ये प्रिय प्रभू येशू त्यांना तू नवीन जीवन दिलेलं आहे. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूजी, आम्ही ज्या ज्या लोकांसाठी प्रार्थना केलेली आहे त्या लोकांचं जीवन प्रिय प्रभू येशू तू बदलून टाक. त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन साक्ष तू तयार कर. त्यांना ह्या जीवनाचा उपभोग घेता यावा म्हणून त्यांना तू प्रिय प्रभू येशू एक संधी तू दे. आणि प्रिय प्रभू येशू त्यांचं जीवन तू बदलून जाऊ दे. त्यांना तू आरोग्य देत आहेस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. अनेक लोक कर्ज बाजारी आहे, त्यांच्या जीवनातील सर्व कर्ज बाजारी पण तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. आणि प्रिय प्रभू येशू, तुझ्यावरती विश्वास ठेवून त्यांनी चालावं यासाठी प्रभू त्यांना तू मार्गदर्शन कर. त्यांच्या संगती तू बोल, त्यांची वैयक्तिक रीतीने तू भेट घे. तू जिवंत देव आहे ते त्यांना तू दाखवून दे. तुझ्या पवित्र सामर्थ्याचा तू स्पर्श तू प्रत्येक व्यक्तीला तू कर. सर्व प्रकारचे आजार, सर्व प्रकारचे व्याधी, सर्व प्रकारचे सैतानी तू हल्ले नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. सर्व प्रकारचे शाप, सर्व प्रकारचं कर्ज प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने काढून टाकत आहे. आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, आज दिवसभरातील सर्व कामकाज, सर्व उपास, प्रार्थना, सर्व देवाचे दास दासी प्रिय प्रभू येशू सर्वांना तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रिय प्रभू येशू, पास्टर अमोल गायकवाड यांना तू उत्तम आरोग्य तू दे आणि त्यांना त्यांच्या जीवनातील होणाऱ्या त्रासापासून त्यांना प्रिय प्रभू येशू तू मुक्ती तू दे. प्रिय प्रभू येशू, त्यांचा बिछाना तू बदलून टाक. त्यांना तू उत्तम प्रकारे तू आरोग्य दे, तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभूजी, आम्ही काल ज्या ठिकाणी प्रार्थनेला गेलो तर त्या बहिणीला तुझ्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. प्रभू, जे फेल झालेले ऑर्गन आहे ते पुन्हा एकदा तू चालू कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे पित्या परमेश्वरा. प्रभूजी, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. त्या बहिणीला आणि त्या भावाला तू उत्तम आरोग्य देत आहेस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. आज दिवसभरातील सर्व उपास, प्रार्थना प्रिय प्रभू येशू, आम्ही कामाला जात असताना
तू प्रार्थना सभा तू आशीर्वादित कर. आम्ही कामाला जात असताना आमचे काम तू आशीर्वादित कर. आणि प्रिय प्रभूजी, सर्व उन्हापासून, सर्व वादळी वाऱ्यापासून, प्रिय प्रभूशी होणाऱ्या नुकसानीपासून तू सर्वांचं तू रक्षण कर. आमचं जीवन शुद्ध पवित्र तुझ्या इच्छेप्रमाणे चालणार असं जीवन तू तयार कर. आम्हाला प्रार्थनेमध्ये जास्तीत जास्त राहण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू, या छोट्याशा जीवनामध्ये आम्ही अनेक कामं तुझ्या राज्याविषयी करावी, अनेक लोकांना देवाचं वचन सांगावं, यासाठी तू आम्हा प्रत्येक दास दासीला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर. प्रत्येक दास दासीची सेवा तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवा. प्रिय प्रभूजी, आम्ही कोणी नाही, सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. तू आमची प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, जर आपल्याला प्रार्थनेची गरज असेल तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी सदैव प्रार्थनेत आहोत. देव तुम्हाला मला आशीर्वादित करो. आमेन. आमेन.